आई तू झोप जा, मी आहे ना, काळजी करू नकोस, मी आवरते सगळं. तुला उद्या गावाला जायचं ना? चल तू आराम कर. आई आई मी तुझे पाय चेपतो. नको रे. किती गुणी आहे माझा मुलगा, पण हे गुण कोणाला दिसत नाहीत त्याचे. बोलायला मात्र सगळे पुढे येतात. आई तू खरंच जाणार आहेस उद्या गावाला? म्हणजे काय, प्रश्नच नाही. ए आई मी पण येऊ तुझ्या बरोबर? नाहीतरी मी इकडे रिकामाच असतो ना. नाही समीर, आता तुला एकट्याने जगणं हळूहळू जमायला हवं. माझा आधार सोडायला हवा. त्याशिवाय तू स्वतःच्या पायावर कसा उभा राहणार? हा? आणि आधी आपलं काय ठरलं होतं? पोळी भाजी केंद्र तू आणि संपदा सांभाळणार मी नसताना, हो की नाही? आई खरं सांगू, तू नसलीस ना की फार एकटं वाटतं ग. हे घर आपलंसच वाटत नाही. आई तुझ्याशिवाय दुसरं कोणी. समीर, तुला एक गोष्ट सांगू? आपलं नाणं खणखणीत असलं ना समीर, की कोणाची हिंमत नाही होत आपल्याला बोलायची. आणि समीर, समोरचा आपल्याला का बोलतोय याचा जरा थंड डोक्याने विचार करायला हवा. आपल्या चुकांकडे शांतपणे तटस्थपणे पाहिलं ना, की आपणच स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकतो. शेवटी तुझ्या चांगल्या वाईटाचा विचार तुलाच करायचा आहे समीर. मी काय तुला जन्मभर पुरणार नाहीये. काय अयोग्य आहे काय योग्य आहे हे तूच ठरवायचंय. समीर, हे बघ, मी आता तुला काहीही विचारणार नाहीये. म्हणजे आता जे प्रकरण घडले ना, तू मारामारी का केलीस, तू वसुलीची कामं करून पैसे का मिळवतोस, नाही विचारणार. पण त्याच वेळी एक गोष्ट तूही लक्षात ठेव, मी तुझी बाजू घेऊन भांडणारही नाही. त्या सगळ्याची जबाबदारी तुझी तुलाच घ्यायची. आणि हाही विचार करायचा आहे की आपल्यामुळे आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला मान तर खाली घालावी लागणार नाहीये ना. संपदा, ए संपदा. संपदा, उद्या मी गावाला जाते. तुम्हा दोघांना एकमेकांशिवाय कोणी नाहीये, त्यामुळे आपापसातली भांडणं विसरून जरा जबाबदारीने वागा. वागाल ना रे? कोण आहे? आले आले. कोण तुम्ही? मी अर्जुन पाटील साहेबांचा ड्रायव्हर आहे, गाडी घेऊन आलोय. काय आलाय? कोण आलंय? ए कोणच रे? अरे, अर्जुन पाटलांचे ड्रायव्हर आहे म्हणतात. शेखर साहेबांचं आणि निशाताईंचं मी सामान घेऊन जायला आलोय. ते कायमचे शिवापूरला राहणार आहेत. काय मोहिते भाई, आमचा ड्रायव्हर पोचला असेल एव्हाना तुमच्याकडे. अगदी गप्प झालात. तुमचं मौन सांगतंय मी पाळलेला शब्द कसा तुमच्या जिव्हारी लागला. मोहिते भाई, तुमचा एक मुलगा तर अलगद माझ्या झोळीत येऊन पडलाय.
तर दुसऱ्याची कशी वाट लावतो ते बघा. मोहितेबाई, आम्ही तुमच्या शेखरला घर जावई करून घेणार आहे. हा आम्ही तुम्हाला दिलेला पहिला शह. त्याची स्थापना मी शिवापूरला करणार आहे. आणि तुला जर शक्य असेल तर ये तिथे, आणि हिम्मत असेल तर घेऊन जा आपल्या पोराला. आई, तू औचितपणे मला शिवापूरला का बोलावलंस ते आता मला कळलं. तू धन्य आहेस आई, धन्य आहेस. वाटेल तू माझ्या मुलाला माझ्यापासून कधीच तोडू शकत नाहीस. अरे तू काय मला बोलावणार शिवापूरला? मी स्वतःच येते शिवापूरला. तू माझ्या शेखरला माझ्यापासून तोडशील या भीतीने नाही, तर मला माझ्या आई जगदंबेने बोलावलंय म्हणून आता आपली भेट शिवापूरलाच. कोण आहे? कोण आहे? प्रश्न विचारायला नाही, उत्तर द्यायला आणलंय तुला इथं. पोळी भाजी केंद्र कशाला जाळत होतास? ते पोळी भाजी केंद्र माझ्या मालकीचं आहे, माझ्या काकूच आहे. ते वसुधा नावाची बाई आहे ना, ते माझ्या काकूपासून तिने बळकावलेलं आहे आणि माझा हिस्सा द्यायला मागत नाही आता ते. मग दुकान जाळून मिळाला असता हिस्सा तुला? तुला काय करायचंय? माझं काय ते मी बघून घेईन. कोणाशी बोलतोयस? कल्पना आहे का तुला? कोण? अर्जुन पाटील, आमदार अर्जुन पाटील. पाटील साहेब माफ करा. उभं राहा. पोळी भाजी केंद्र सोड, रेस्टॉरंट उघडून देतो तुला. हो, पण मी सांगेन तेवढंच करायचं. स्वतःचं डोकं चालवायचं नाही, जास्त शहाणपणा करायचा नाही. केलास तर दुकानात सकट तुलाही जाळीन. घेऊन जा त्याला. पार्वती, तू आणि रुक्मी आहातच सगळं सांभाळायला. तूही जात जागा संपदा. पण तुम्ही दोघी अनुभवाच्या आहात म्हणून सांगते, तुमची बाजू तुम्ही नीट सांभाळा. रोजची कॅश बँकेत जमा करा. आणि समीर, नागेश येण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण तू तुझं डोकं शांत ठेव. सावधपणे पाऊल टाक. उगाच मारामाऱ्या करू नकोस. बेकायदेशीर पाऊल उचलू नकोस. आणि काही वाटलं तर पोलिसांची मदत घे. आणि पार्वती, भांड्यांवर झाकणे ठेवायला विसरू नकोस, असंच ना? आणि तुम्ही आपापसात भांडणं करू नका, बरोबर? शहाणे आहेत सगळेजण. आई, माझ्या समीरला सुबुद्धी दे. मी तुझ्या भेटीला येते. संपदा, मी दिवसभर यांच्या जवळ आहे. रात्री उमेश येणारच आहे मला स्टँडवर सोडायला. ताई, सांभाळून या. हा, नक्की. उल्लू तो था ही वो, अब गधा भी बन गया. वो अब गया काम से. जास्त हुशारी करायला गेला होता. त्यांना काय वाटलं, भाई इम्प्रेस होतील. अरे फोकट का बकरा बन गया. हेवन गार्डनच्या सीसीटीव्हीने त्याला बरोबर कॅच केलंय मॅनेजरला मारताना. हम बच गए, हम बाहर ही खड़े थे. वो अकेला ही अंदर चला गया. हाँ. हाँ, वैसे जो समीर भी छूट जाएगा ना. अरे नाही रे बाप, या पोलिसांना कारवाईसाठी एक बकरा लागतोच. आणि समीरपेक्षा चांगला बकरा कोण मिळणार त्यांना? बहुत दिन तक सड़ेगा ना जेल में. वैसे ज्यादा नहीं सड़ेगा, लेकिन अपने लिए काफी है. माझ्या रस्त्यातला मेन काटा तर तोच आहे.
एकदा का तो आत गेला ना की मी गेम करायला मोकळा. बहुत पुराना हिसाब चुकता करना है मुझे. एक एक थप्पड़ का हिसाब देना है मुझे, वो भी मेरे तरीके से. दादा, आपण पोळी भाजी केंद्र असं सांभाळूया ना की आई नाहीये असं कोणालाच वाटतं कामा नये. पण दादा, तुला लवकर उठावं लागेल हा. उठशील ना? किती चांगली आहेस ग तू संपदा. मी तुझ्याशी इतका भांडतो तरी तू काही मनात न ठेवता माझ्याशी परत प्रेमाने बोलायला लागतेस. त्या मंदार विषयी मी तुला बोललो, तुला मारलं, तुला माझा राग आला असेल ना ग? रागापेक्षा वाईट जास्त वाटलं होतं. म्हणजे तू बोलला त्याबद्दल काही नाही रे, पण तू ज्याच्यामुळे बोललास ना ते मनाला लागलं होतं. पण तुला खरंच सांगते समीर दादा, अरे जी माणसं तुझ्या तोंडावर गोड बोलतात ना ती माणसं तुझ्या हिताचा विचार करतीलच असं नाहीये रे. तुला कदाचित पटणार नाही, पण पर्टिक्युलरली तुझा तो मित्र हॅलो. हा चंदू बोल. काय भाईनी बोलवलंय? बरं ठीक आहे, येतो मी. काय झालं? वर मलाच विचारतोयस काय झालं? तुझ्या मूर्खपणामुळे आम्हा सगळ्यांना आज जेलची हवा खायला लागणार आहे. हेवन गार्डन रेस्टॉरंट मध्ये तुला समज द्यायला पाठवलं होतं, मारामारी करायला नाही. मग त्या मॅनेजरला का मारलंस तू? तर भाई तुला उफा आडवा चिरणार बघ. फडतोस हरामखोर साला. ए शाण्या, शिवी द्यायची गरज नाही हा. तूच दिलेलं काम मी इमानदारीत केलंय. उगाच मला काही बोललास ना तर याद रखा. ए काल आलायस आणि इथं आज जीभ लांबवा लागलाय का? हे बघ, हा चंदू आहे ना, चंदू तुझा बॉस आहे. तो बोलेल ना ते ऐकायचं. काय आज तू इथं उभा आहे ना, तुझं नशीब समज. काय रे, तिथं जाऊन मारपीट कशासाठी केलीस? अरे मस्ती चढली का काय तुला? सगळं लुटून गेला, सगळं संपलंय. अरे लोच्या करून ठेवलास तू आमचा लोच्या. अरे तुला जाऊन मी तिथं सगळं सेटल करायला सांगितलं होतं, माल गोळा करायला सांगितला होतास आणि तू सगळं उलट करून ठेवतोस. आणि काय रे, मी तुला या धंद्यात आणलं ना आणि तू माझ्या तोंडाला काय फासलास? आणि इतकं करून सुद्धा माजोड्यासारखा डोळ्याला डोळा भिडवून बोलतोयस. तुझ्यामुळे आज आम्ही संकटात सापडलोय आणि तू शांतपत्ती करतोयस. पण साहेब, ही वसुधा साधी सुधी बाई नाहीये. आता इथे नव्हती ती, पण परत ती येणारच ना. आणि परत आली तर आपलं काम अवघड झालंच म्हणून समजा.
साहेब गेली कित्येक वर्ष या इंगळीचा मी नांगीत ठेचण्याचा प्रयत्न करतोय, पण मला म्हणावं तसं यश आलं नाही. वसुधाची काळजी तू करू नकोस. जेवढं सांगितलंय तेवढं करायचं पैसा आणि बक्षीस उचलायचं. जास्त चोंबडेपणा करायचा नाही. नाही साहेब. थँक्यू साहेब. चल निघा आता. येतो. फुलसुंदर, या माणसावर नजर ठेवा. आम्ही गावाला जातोय, तुमची नजर असू द्या. चिंता करू नका साहेब, माझं लक्ष आहे इकडे. पण साहेब, गावाकडचा आपला प्लॅन कसा काय जमला? वसुधाने आपला घात केलाय. हे शेखरला असं काही पटवून दिलंय की आता शेखरसाठी शत्रू नंबर 1 वसुधा मोहिते. काय सांगताय? आणि त्या समीरची काय खबर? वाह, फर्स्ट क्लास. मोहितेबाई अडकल्या मुंबईमध्ये. तिकडे शेखर आईच्या विरोधात. शिवाय सुनेने घर सोडलं, मुलगा सोडून गेला, असं लोक टोचून तिला बोलत राहणार ते वेगळेच. मोहितेबाई पूर्ण कोंडीत सापडल्यात. वाह. आणि साहेब, निशाचा जो काही ब्रेन वॉश तुम्ही केलाय त्याला तोड नाही. ह्या सर्वांमागे तुमचा हात आहे असा संशय सुद्धा येणार नाही कोणाला. साहेब, हाडाचे राजकारणी आहात तुम्ही. राजकारणाचे 2 नियम आहेत फुलसुंदर. 1 साखर पेरणी आणि 2 विष पेरणी. शेखर आणि निशाच्या मनात मी साखर आणि विष एकदमच पेरले. आणि त्याचा प्रभाव आता दिसायला लागलाय. हा फुलसुंदर काय? वसुधा मोहिते, तुमचं काही खरं नाही आता.